नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता, भाजप अंदाजे 36च्या वर जागा लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागावाटपात विद्यमान जागांची शिंदेगडाची मागणी, शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। भाजप शिंदेगडाच्या जागांची मागणी मान्य करणार का याकडे लक्ष। महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला 2 किंवा 3 जागा, बारामती, रायगड, मावळ आणि अजितदादा गटाला आता ही जागा मिळण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती। लोकसभेच्या 13 जागांवरून महायुतीचा तिढा कायम, महायुतीच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज पुन्हा बैठक, आजच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार, संध्याकाळी भाजपच्या बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होईल, सूत्रांची माहिती। मुंबईत लोकसभेच्या 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकरांमध्ये लढत होणार, सूत्रांची माहिती। लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज अजित पवार गटाची बैठक, बारामती, शिरूर, माढा, सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, तर कोल्हापूर, बुलढाणा, परभणी, अहमदनगर आणि गडचिरोलीचा देखील आढावा घेतला जाईल। भाजपकडून मित्रपक्षांना फक्त जिंकलेल्या जागा देणार, शिंदे गट आणि अजित पवार गट जिंकू शकत अशा जागा दिल्या जातील, सूत्रांची माहिती। लाज आम्हाला नाही तुम्हाला वाटली पाहिजे, अमित शहांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर, तर शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे लोकांचं मनोरंजन होतं, राऊतांचा टोला। त्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे मनोरंजन करतात। कधी मोदीजी येतात, कधी अमित शहा येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात।